या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ. कोल्हापूरची कन्या आणि देशाची नामांकित नेमबाज राही सरनोबत गेली 8 वर्ष पगारापासून वंचित आहे. 2014मध्ये राज्य शासनाने तिला उपजिल्हाधिकारी म्हणून नियुक्त केलं होतं. प्रारंभी 3 वर्षापर्यंत तिला वेतन मिळालं, मात्र प्रशिक्षणार्थी कालावधी पूर्ण न केल्याच्या कारणावरून त्यानंतरचा पगार रोखण्यात आला आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाचा झेंडा फडकवणाऱ्या राहीला शासनाकडून या प्रकाराची वागणूक मिळत असल्यानं खंत व्यक्त केली जात आहे. आमदार अमित गोरखे यांनी विधिमंडळात हा मुद्दा उपस्थित करत शासनाचं लक्ष वेधलं. राहीनं लंडन आणि टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केलं असून अनेक सुवर्णपदकंही जिंकली आहेत. गेल्या 11 वर्षापासून राही सतत सराव करत असून विविध आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये देशासाठी खेळत आहे. तरीही तिला न्याय मिळत नसल्याचं चित्र आहे. राज्य शासनानं तातडीनं राहीच्या वेतनाचा निर्णय घ्यावा अशी मागणी आता जोर धरत आहे. गेली 8 वर्ष राहीचा पगार तटलेला हे वास्तव आहे. यामध्ये मुख्यमंत्री अजितदादा पवार साहेबांनी स्वतः लक्ष घालून हा प्रश्न मार्गी लावायचं आश्वासन दिलेलं आहे. काल पण विधान परिषद सदस्य गोरखे साहेबांनी पण हा प्रश्न विधिमंडळात मांडल्यामुळे त्यांना पण आश्वासन मिळालं आहे. त्यामुळे अजितदादा आणि बाकी सन्माननीय सदस्यांच्या मुळे हा प्रश्न लवकरच मार्गी लागेल असा आम्हाला विश्वास वाटतो. नमस्कार, मी राही सरनोबत. आमदार अमित गोरखे साहेब यांनी पावसाळी अधिवेशनात आम्हा खेळाडूंच्या शासकीय सेवेतील वेतन आणि इतर अडचणींविषयीचा प्रश्न उपस्थित केला आणि म्हणून समाज माध्यमांवरती आज पुन्हा एकदा या संदर्भातली चर्चा सुरू झालेली आहे. या निमित्ताने मला एवढंच आज इथे नमूद करावं असं वाटेल की हा प्रश्न मी पहिल्यांदाच इतक्या वर्षांमध्ये अजितदादांकडे घेऊन गेले, साधारण 1-2 महिन्यापूर्वी, आणि अर्थातच दादांनी अत्यंत सकारात्मक अशी प्रतिक्रिया दिली, आम्हाला खूप मोठा पाठिंबा दर्शवला आणि या संदर्भातली कार्यवाही अगदी त्या क्षणी त्या दिवशी सुरूही झालेली आहे. त्यांचे स्वीय सहाय्यक अगदी दर 8-15 दिवसांनी या संदर्भातील अपडेट आम्हाला देत असतात की ही प्रक्रिया कुठेपर्यंत आली आणि या संदर्भात कोणतं काम चालू आहे. गोरखे साहेबांचे सुद्धा फडणवीस साहेबांशी बोलणं होऊन त्यांनीसुद्धा त्यांना अत्यंत सकारात्मक असा प्रतिसाद दिल्याचंही मला समजलेलं आहे आणि म्हणूनच एकूणच मला वाटतं की खेळाडूंचे कष्ट, त्यांचे वेळापत्रक, त्यांना आवश्यक असणाऱ्या आर्थिक मदतीची गरज, हे सगळं लक्षात घेऊन हे प्रशासन सकारात्मक असा निर्णय लवकरात लवकर घेईल याबाबत मी खूपच आशावादी आहे.